संतोष देशमुख हत्या प्रकरणी या परभणीमध्ये जे आहे ते आता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते संपूर्ण परभणीकरांची या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। काय सांगाल या संतोष देशमुख यांची जी काही क्रूरपणे हत्या झालेली आहे, या हत्येकरी जे आहेत यांचा हत्येकऱ्याचा मास्टर माइंड परळीमध्ये आहे आणि हा मास्टर माइंड जर कोण असेल तो त्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडला वाचवण्याला राजाश्रय देणारे धनंजय मुंडे। सर्वप्रथम अजितदादा, तुम्हाला या ठिकाणी कळकळीची नम्रतेची विनंती आहे की अजितदादाने या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे। AR आंतोले नुसते सिमेंटचे आरोप झाले तर AR आंतोलेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। RR आबाला नुसता एक शब्द चुकून गेला तर RR आबानं गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला। विलासराव देशमुख यांनी रामगोपाल वर्मा यांना डायरेक्टर होते त्यावेळेस ताज हॉटेलला गेलते तर RR विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि या ठिकाणी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कुटुंबातल्या मुलींचे 2 का 3 मार्क वाढले होते तर या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला। हे महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या क्रूरपणे हत्या जर होत असेल तर या महाराष्ट्राला हे शोभणारी गोष्ट नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये जे काही महामानवांनी आणि समाज सुधारकांनी काम केलेलं आहे हे काम एकदम सर्वांना प्रेरणा देणारं काम आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर अजून खून आणि मुर्दे जर पाडायचे नसतील तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा आणि सर्व बहुजन बांधवाची या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी जे 2 या ठिकाणी आरोपी सापडलेले आहेत आणि पोलिसांच्या जाळ्यात देखील आलेले, तर आता काय मागणी आपली? आता आमची मागणी जे आका आहे ते आका कोण आहे, आकाचा वरचा आका कोण आहे त्याला तात्काळ निलंबित मंत्रालयातून हकालपट्टी करायला त्याला अटक झाली पाहिजे। एवढा मसाव जोग जावता सरपंचाला मारहाण करता आम जनतेचं काय, एवढी क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, भर रस्त्यात फाशी दिली पाहिजे, असं न्यायालय खोलायला पाहिजे, पुन्हा अशा घटना होणार नाहीत। आपल्यासोबत आणखीन काही मोर्चेकरी आहेत, काय सांगाल? या ठिकाणी 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे, काय सांगाल? अटक केली म्हणून सांगितलं रात्री त्यांनी, मात्र अनेक नावं त्यांचे डिक्लेअर केलेले नाहीत कारण न्यूजवाल्याने सुद्धा सांगितलेली की नावं डिक्लेअर नाहीत आणि एक आणि राहिलेला शिल्लक त्यांना सुद्धा अटक करायला पाहिजे आणि जसं संतोष भाऊला अन्याय केला तसं त्या परीनं या सगळ्या आरोपीला त्या परीनं शिक्षा द्यायला पाहिजे। पण पाहिलं की या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल? संतोष भैया देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ सगळे परभणीकर काही इथं जमलेले आहेत, आपण सर्व बघत आहात आणि एवढी क्रूरपणे हत्या होत असताना सुद्धा जर संतोष भैया यांच्या कुटुंबियांना जर न्याय भेटत नसेल तर ह्याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट बघायला भेटणार नाही आणि जो कोणी हक्क असेल आणि त्या हक्काचा कोणी हक्क असेल आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। संतोष भैया यांच्या कुटुंबियांना न्याय भेटलाच पाहिजे। काय सांगाल या ठिकाणी? या निर्गुण संतोष अण्णा देशमुख सरपंच असताना त्यांची निर्गुण हत्या केली, दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राला कायम फासणारी आहे। मुळात अजितदादा उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे एवढी निर्गुण हत्या करते जे लोक दिवसा ढवळ्या, तर सर्वसामान्य लोकांचं काय? एक 15 वर्ष सरपंच राहिलेला जनतेमधला 4 पत्र येतात त्याची काय स्वतःचं घर भरलेलं नाही त्या माणसांनी, धोका करता केलेले एक दलित बांधव त्यासाठी ते निर्गुण हत्या सोडवण्याकरता गेलेले होते त्या ठिकाणी आणि त्याच माणसावर अन्याय करून निर्गुण हत्या नाही आजपर्यंत महाराष्ट्रात कोणती हत्या अशी झाली नसेल अशी या संतोष अण्णा देशमुखांची केली आणि या जे आका आहेत, आका म्हणते आमचे सुरेश अण्णादास, ते आका कोण आहेत हे शोधलं पाहिजे आणि या आकाला ह्या अगोदर हे धनंजय मुंडे जे आहेत यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजितदादांनी, उपमुख्यमंत्री दादा। या ठिकाणी पाहिलं की हजारोच्या संख्येने आता या ठिकाणी जे आहेत ते मोर्चेकरी या ठिकाणी जमत आहेत आणि याच ठिकाणावरून जे आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील धडकणार आहेत। माझ्यासोबत माझे सहकारी मित्र रमेश महामुनी सह मी श्रीधर बावनते, परभणी। किंवा आम्हाला सुरक्षा देणे, दुसरी बाजू